येस धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. धीरजच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. सुरेख या ठिकाणी सिद्धू खेळला, सामन्याला जिंकून दिलं, चांगली फटकेबाजी केली आणि आई जगदंब धनसार संघ या ठिकाणी विन होताना पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया सेकंड राऊंड कडे, जिथे आपल्याशी पुन्हा एकदा जोडले जातील व्हॉइस ऑफ सातपाडी. नक्कीच मनीष चौधरी आपल्याशी जोडले जातील या सामन्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शिवराज क्रिकेट क्लब आयोजित 2024चा हा महासंग्राम आपण पाहू शकाल. पुढचा सामन्याला सुरुवात केली जाते. एका बाजूला दीपक 11 आणि दुसऱ्या बाजूला पास्तळ संघ आपण पाहू शकाल. पाहूया पहिला चेंडू हाताळला जाणार. पास्तळ संघाची सलामीचा बॅटर आपण पाहू शकाल. इकडे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. D1 मध्ये जाणारा हा चेंडू. पहिला सिंगल मात्र येताना पाहायला मिळते. खातं ओपन झालं या पहिल्या सिंगल धावेने. पास्तळ संघाचं पहिली धावा आपण पाहू शकाल. सिंगल धावाने खातं ओपन केलं गेलंय. विकास नावाचा गोलंदाज आपण बॉलिंग मार्क वरती पाहू शकाल. चेंडू मात्र लांब ठेवण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. लेग स्टिकच्या बाहेर आहे असं दर्शवलं जातंय. एक चेंडू 2 धावा स्कोर कार्ड वरती पास्तळ संघाच्या. पाहूया स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक फील्ड करणार, फेकणार पूर्वी होते सिंगल धाव पूर्ण. या सिंगल धावेने पुन्हा एकदा थोडस धावफलक बदलतंय. 3 धावा स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिले षटक हाताळण्यासाठी विकास आपण पाहू शकाल. विकासची गोलंदाजी पाहू शकाल. मागचा सामना जर पाहिला तर दीपक 11 संघाने चांगला गोलंदाजी हाताळली गेली होती. इकडे पाहूया स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा बॅट वरती नीटचा कनेक्शन झालेला नाहीये. चपळाईने मात्र सिंगल धाव पूर्ण केले जाते. स्कोर कार्ड पुन्हा एकदा बदलतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 4 या आकडेवरती. तीन चेंडूचा. इकडे पाहूया पुन्हा एकदा फील्ड चांगलं झालंय. सुंदर एफर्ट मात्र दिसलं. चांगलं फील्ड मात्र केली गेली. चौकार अडवलाय. चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया या शेवटच्या 2 चेंडूचा खेळ राहिलाय विकास यांच्या षटकातील. धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडू 4 धावा. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विकास तयार बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. शेवटचा चेंडूचा खेळ राहिलाय बाकी. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटच्या चेंडू वरती करारा प्रहार केला जाणार का, की येतोय विकेटचं पतन. इकडे स्ट्रोक खेळला जातोय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. चपाईने आला होता. फेकी सुंदर पाहायला मिळाली होती, परंतु कलेक्ट करता आला नाहीये गोलंदाजाला. सिंगल धाव पूर्ण होते. या सिंगल धावेने षटक क्रमांक पहिलं हा होतोय समाप्ती. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली स्कोर कार्ड वरती तर पास्तळ संघ जाऊन पोहोचलाय 1 षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावेवरती. नक्कीच चांगली खेळी साकारली जाते. थोडस मंद गतीने खेळ चालू ठेवलाय. हळूवारपणे एक धावांनी मात्र धावफलक सजवण्याचं काम पूर्ण केले जाते पास्तळ संघाकडनं. पाहूया दीपक 11 संघाकडनं गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणला जातोय नवीन. टेनी नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल. टेनी बॉलिंग मार्क वरती आणला जातोय. येस चैताली आगवण संघ यांचा मात्र सन्मान चिन्ह आपण देऊया. सन्मान चिन्ह देण्यात येत आहे चैताली आगवण संघाला. चांगला खेळ त्यांनीही केला होता, परंतु काही त्यांच्याकडनं झालेल्या चुका या स्पर्धेतनं मात्र त्यांना बाहेर जावं लागलं. शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच धनसार संघाला मात्र चांगलं टफ फाईट दिलं गेलं होतं. पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया.
गोलंदाज त्यांनी इकडे स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूला अडवतोय. चेंडूला अडवण्याचं काम केलं जातंय. इकडे सिंगलने धावा कन्वर्ट केलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 7 धावा. इकडे चौकार अजूनही आलेला नाही आहे. सिंगलने मात्र धावा येत आहेत. एक वाईटचा अवंतर धाव मिळाली गेली होती. इकडे स्ट्रोक खेळलाय. विकेट क्रमांक पहिला येतोय. फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडतोय. यस दर्शन मात्र बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बदाने आपल्याला पाहू शकाल आपण. प्रशांत बदाने मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली होती, परंतु आता फलंदाजीने काम करावं लागेल कारण की पास्तर संघ कुठेतरी मुश्किलाईमध्ये सापडलाय. परिस्थिती खराब होत चालली आहे. गोलंदाज दीपक 11 संघाची सुंदर गोलंदाजीचा हाताळणी सटीक लाईन लेंथ त्यांच्याकडनं पाहायला मिळते. इकडे स्ट्रोक खेळला आणि यस प्रशांत बदाने येतो एक चौकार. या चौकारण्याशी थोडंसं प्रेशर जो होता फलंदाजांवरती तो प्रेशर थोडासा रिलीज करतोय. गोलंदाजांवरती गॅप शोधला गेला. चेंडू मात्र जवळ येत गेला. शेवटपर्यंत चेंडू आणि फलंदाजाच्या नजरा शेवटपर्यंत राहिल्या गेल्या आणि चौकार नोंदवला गेला. इकडे पहा, इकडे काय होतंय. इकडे जेल सुटलाय. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इकडे जेल सोडला गेलाय प्रशांत बदाने यांचा आणि या जेल सोडल्यानंतर फलंदाजाला संधी मिळते आणि या संधीचं फलंदाज प्रशांत बदाने याचा लाभ किती घेणार आहे येणाऱ्या चेंडूंवरती आपल्याला कळेलच. कारण की जेव्हा जेव्हा फलंदाजाला आपण संधी देतो तेव्हा फलंदाज तेवढाच घातक होत जातो. पाहूया षटक क्रमांक दुसरा हा होतोय समाप्त आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते पास्तर संघाची 11 धावा स्कोर कार्डवरती. बारा धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 7 धावा खर्च झाल्यात. त्यांनी यांच्या षटकामध्ये एक चौकार जरी नोंदवला चांगली गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. एक फलंदाज सुद्धा बाद केलाय त्यांनी. नवीन गोलंदाजी मार्कवरती रुपेश बॉलिंग मार्कवरती येतोय. पाहूया प्रशांत बदाने यांना मात्र संधी मिळाली. एक संधी त्यांना दिली गेलेली आहे. पाहूया या संधीचं सोन्यात रूपांतर केलं जाणार का. प्रशांत बदाने यांच्याकडनं एक चौकारनिशी खेळतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगली खेळी साकारेल का. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया प्रत्युत्तर प्रशांत बदाने काय देतोय. शेवटपर्यंत चेंडूपर्यंत नजरा ठेवल्या. शेवटपर्यंत चेंडू कुठे जातोय हे पाहायला गेलं आणि चेंडू अंगामध्ये येणारा हा पाहायला मिळाला आणि तेव्हा नंतर शेवटच्या क्षणापर्यंत बॅटची कडा घेतल्या आणि चेंडू मात्र धावा सुटला सिंगल झोनकडे आणि सिंगल धावा मिळते. या सिंगल धाव्याने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्येत स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 13 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. रुपेश बॉलिंग मार्कवरती आहे. दुसरा चेंडू घेऊन रुपेश पुन्हा एकदा तयार. इकडे हलक्याने टॅप केलाय चेंडूला. सिंगल पुन्हा एकदा येतोय. कन्वर्ट केले जाते सिंगल धावेमध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवरती 14 धावा पास्तर संघ पाहू शकाल. नक्कीच मंद गतीने खेळ खेळताना पास्तर संघ आपण पाहू शकाल. आजची ही शेवटची रात्र आहे. शिवराज क्रिकेट क्लब आयोजित 2024चा हा महासंग्राम आपण पाहू शकाल. आजची शेवटची रात्र आणि इकडे गॅप शोधलाय. हे बघा संधीचं सोन्यात रूपांतर असं केलं जातं. आपण फलंदाजाला जेव्हा जेव्हा संधी देतो तो फलंदाज तितकाच घातक होत जातो आणि त्यांचा जो मनोबल असतो तो जास्त वाढत जातो आणि त्या संधीचा लाभ त्यांनी घेतलाय चौकाराने. या चौकार येतोय. या चौकारानेशी धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 धावा. 18 धावा स्कोर कार्डवरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. येणारे 3 चेंडू पुन्हा एकदा प्रशांत बदाने स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. पुन्हा त्याच रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. फेकी तर झाले. पाहूया दुसरी धावेचा प्रयत्न येणार का तर नाही, रोखलं गेलंय. सिंगल धाव मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 19 रन स्कोरबोर्ड पर. यस जाऊया पुन्हा एकदा. 19 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात पास्तर संघाच्या. दीपक 11 संघ ज्यांच्याकडनं झालेली चूक जेल सुटला गेला प्रशांत बदाने यांचा आणि प्रशांत बदाने याने मात्र प्रत्युत्तर दिलं चौकाराने. इकडे पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये धावचीची संधी येते. इकडे बघा पुन्हा एकदा विकेट मिळत होता परंतु विकेट सुटलाय. पुन्हा एकदा कलेक्शन चांगलं झालं नाहीये. दोन्ही फलंदाजांना मात्र संधी मिळते. दोन्ही फलंदाजांना संधीचं सोनं करावं लागेल. प्रशांत बदानेने तर संधीचं सोनं केलंय तर नॉन स्ट्राईक एंडवरचा जर आपण फलंदाज पाहिला
तर रुपेशला ही संधी मिळाली. पाहूया रुपेश या संधीचा लाभ कशा प्रकारे उचलणार आहे. पाहूया शेवटचा चेंडूचा खेळ बाकी राहिलाय गोलंदाजाकडनं. उलटा चेंडू होता, ट्रॅव्हल होतोय. पाहूया चांगलं फील्ड झालंय, एक धाव रोखू शकत नाहीये. षटक क्रमांक तिसराही होतोय समाप्त. 18 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावाचा विचार केला तर 21 धावा स्कोर कार्ड वरती 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहू शकाल. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या स्पर्धेसाठी. ज्यांनी मात्र प्रथम पारितोषिक जो आपण पाहतोय, ज्यांचं सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी, प्रथम पारितोषिक आकर्षक चषक पाहतोय. त्याचबरोबर आपण जे रोख रक्कम आहे ज्यांनी मात्र दिली गेली, कस्तुभ राकेश राऊत यांच्या सौजन्याने मात्र 21 रन 2 ओवर में 12 रन था. इस ओवर में आ चुके हैं 9 रन. तर नक्कीच गोलंदाज पाहू शकाल. आकाश बॉलिंग मार्कवरती आणलं जाते. आकाशला बॉलिंग हाताळण्यासाठी 6 चेंडूंचा खेळ आकाशकडनं साकारला जाणार. पाहूया या 6 चेंडूमध्ये फलंदाज घातक होत जातात आणि या दोन्ही फलंदाजांना तर संधी मिळाले. पाहूया या संधींचं सोन्यात रूपांतर पुन्हा एकदा होईल का. या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त 5 संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवणार का. इकडे फलंदाज समोरच्या रिझनमध्ये खेळण्याच्या प्रयत्नात नॉन स्ट्राईकचा फलंदाज अगोदरच धावत सुटला होता आणि आपलं विकेट मात्र थांबवतोय. विकेट क्रमांक दुसरा विकेट मात्र पास्तर संघाचा पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरवला जातोय. मयुरेश आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया मयुरेशकडनं ती चांगली खेळी पाहायला मिळेल का. कारण की विचार केला धावसंख्येचा तर 21 धावा स्कोर कार्ड वरती आहे. नक्कीच रोख लावले धावा बनवण्या प्रश्न दीपक 11 संघाकडनं. इकडे स्ट्रोक खेळलाय, गॅप पाहायला मिळतोय आणि या गॅप मध्ये ट्रॅव्हल होते चेंडू. नक्कीच क्षेत्ररक्षक त्याच रिझन मध्ये होता, परंतु अगोदरच मन बनवलं की क्षेत्ररक्षकानं चेंडू मात्र कट करणार आहे. तर अगोदरच आपली फील्ड जी होती ती चेंज केली आणि धावत सुटला आणि इकडे चौकार मिळाला. या चौकारांशी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. 25 धावा. इकडे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. पुन्हा मिळेल चौकार. इकडे बघा संधीचं सोन्यात रूपांतर कसं होतंय आणि आपण दिलेली संधी किती महागात पडतंय आणि हेच महागात पडणार आहे. पाहूया षटक क्रमांक 4 आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया प्रशांत बदाने त्या दिलेल्या संधीचा लाभ पूर्णपणे उचलतायत आणि नक्कीच आपल्या संघाला जी मजबूत परिस्थिती मजबूत स्थितीमध्ये आणायचं होतं ती मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. इकडे पुन्हा तेच प्रयत्न होता. इकडे चेंडू सुटलाय हातामधनं. 22 ही धावा मिळतील. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. 30 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात. नक्कीच बॅक टू बॅक 2 चौकार प्रशांत बदाने यांच्या फळीमधनं आले आणि त्या चौकारानं मजबूत स्थिती मिळाले. पाहूया 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया या 2 चेंडूमध्ये किती येत आहेत धावा. निष्ठा कनेक्शन झालेला नाहीये. जो कनेक्शन हवा होता तो कनेक्शन पाहायला मिळालेला नाहीये. सिंगल धाव येते. 31 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया आपण पुढचा टॉस केला जाईल. पुढच्या 2 संघांमध्ये एका बाजूला असणार आहे सरावली संघ तर दुसऱ्या बाजूला असणार आहे दनसार संघ, आई भवानी दनसार संघ. तर फर्स्ट इनिंग होते समाप्त. धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत 32 धावां जमून 33 धावांचा लक्ष्य मात्र इथे उभारला गेलाय. तर यस दोन्ही संघ लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. एका बाजूला असणार आहे सरावली संघ तर दुसऱ्या बाजूला आई भवानी दनसार संघ, सॉरी आई जगदम दनसार संघ यायचं आहे. आई जगदम दनसार संघ टॉस साठी. आई जगदम दनसार संघ यायचा आहे आणि त्याचबरोबर सरावली संघाचा कर्णधार सुद्धा आपल्यासोबत आहे, यायचा आहे. दोन्ही संघ आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी मी विनंती करीन आपल्या व्यासपीठावरती असलेले मान्यवर त्यांच्या शुभहस्ते केला जाईल. लगेच यायचं आहे.
तर लगेच यायचं, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, टॉस करून घ्यायचं आहे. तर यस, टॉस केला जाणार. दोन्ही संघ आपण पाहू शकाल, एका बाजूला दंसार संघ तर दुसऱ्या बाजूला सरवली संघ चॉईस केला जातोय. तर दंसार संघ कॉलिंग करेल. तर यस, सरावली संघ टॉस विन होतोय. सरावली संघ आई जगदंब दंसार संघ आपण पाहू शकाल आपल्या सोबत असणार आहे 2 हात करताना. तर आपण टॉस विन झाला, टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. तर यस, क्षेत्ररक्षण असणार आहे. जास्तीत जास्त किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं असणार आहे. ज्याप्रमाणे आपण मागचा सामना पाहिला, आई जगदंब दंसार संघाकडनं सुंदर खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. कर्णधार त्यांच्याकडनंच चांगली खेळी साकारली गेली आणि जबाबदारीचा टॉनिक त्यांच्याकडनं पाहायला मिळाला आणि चांगला खेळ साकारला गेला. तर पाहूया आपण काय निर्णय आपला. 25 किंवा 20 पर्यंत रोखण्याची शक्यता आहे. यस, 25 ते 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. देऊया तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आई भवानी आई जगदंब दंसार संघ आपण टॉस हारलाय. तर आपल्याला प्रथमतः फलंदाजी दिली गेलेली आहे. प्रथमतः फलंदाजी करताना आपण ऐकलंच की जास्तीत जास्त 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे सरावली संघाकडनं. तर आपला प्रयत्न काय असणार आहे? पाहायला गेलं तर सरावली संघ हा खूप चांगला आहे, परंतु आमच्या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. आम्ही 30+ स्कोर करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 30+ करण्याचा प्रयत्न असणार आहे. तुम्हाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण लगेच मॅचकडे वळूया. मॅच ऑन झालाय. नक्कीच दीपिका विलन संघाला मात्र विजयासाठी आलेला लक्ष आपण जर पाहिला तर 33 धावांचा लक्ष इथे दिला गेलेला आहे पास्तळ संघाकडनं. इकडे पाहूया, वाईटचा इशारा पंचाकडनं पोचवला जात आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येतोय. शेवटचा चेंडू असेल. इकडे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल कन्वर्ट केला जातोय. षटक क्रमांक पहिला होईल हा समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा स्कोर कार्ड वरती. नक्कीच आपण फर्स्ट इनिंग मध्ये सुद्धा पाहिलं होतं, 5 धावा स्कोर कार्ड वरती होत्या पास्तळ संघाच्या. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आणला जात आहे. नवीन गोलंदाज दर्शन गरत बॉलिंग मार्क वरती येत आहेत. इकडे टॅप केला जातोय. चेंडू हवाई सफर घडवला जातोय. चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. नक्कीच 4 धावेने धावसंख्या थोडीच वाढ होते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 9 धावा. स्कोर कार्ड वरती 9 धावा पाहायला मिळतील आपल्याला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला. फलंदाज पाहू शकाल इकडे ट्रॅव्हल होते चेंडू. सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 10 धावा. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 16 चेंडू आणि 23 धावांची गरज. अजूनही दीपक 11 संघाला सिंगल घेतला जातोय. धावसंख्या 11 स्कोर कार्ड वरती. 15 चेंडू 22 धावा. इकडे स्ट्रोक खेळला जातोय. तेवढा चांगला स्ट्रोक नव्हता. नक्कीच चकमा दिला होता, परंतु शेवटपर्यंत नजरा ठेवल्या चेंडूवरती आणि चेंडूला पकडलं गेलंय. निर्धाव चेंडू. 14 चेंडू आणि 22 धावा. 14 चेंडू 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पाहूया 14 चेंडू मध्ये 22 धावा. दीपक 11 संघ कितपर्यंत मजल मारतोय. इकडे वाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. खराब चेंडू हाताळला गेलाय. 14 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. इकडे बॅटची एज आले. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धावा. या सिंगल धाव्याने धावसंख्येत वाढ. 13 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 20 धावा. जर हा चेंडूवर चौकार आला तर नक्कीच मॅच मध्ये अजूनही चुरस पाहायला मिळेल. इकडे चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक दुसरं हा होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 13 धावा. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा. प्रति ओव्हर 10
ची सरासरी मात्र गाठावी लागेल दीपक 11 संघाला. एक चौकार प्रति ओव्हर मध्ये काढावं लागेल. पाहूया प्रशांत बदाने बॉलिंग मार्क वरती आलाय. जो धावसंख्या उभारण्याचं काम त्याने केला गेला. आपल्या संघासाठी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं आणि जास्तीत जास्त दावा जमवण्याचं काम त्यांच्याकडनं सातत्यपूर्व पार पाडला गेला आणि आपल्या संघाला मजबूत परिस्थितीमध्ये आणून ठेवलं गेलं. पाहूया येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 20 धावांची. 10च्या सरासरीनं मात्र धावं लागणार आहे. इकडे स्ट्रोक खेळलाय. पाहूया सुरेख क्षेत्ररक्षण. चांगला एफर्ट दिलाय चेंडू अडवण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पाहूया नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 20 धावा. पाहूया पुन्हा एकदा प्रशांत बदाने. स्ट्रोक पाहायला मिळतोय. जाणार चेंडू निघून चौकारासाठी. येतोय 4 धावा. नक्कीच चौकार आलाय. आता थोडस समीकरण बदलेल. चेंडू आहेत 10. यस 10 चेंडू आहेत आणि आवश्यकता आहे 16 धावांची. 10 चेंडू 16 धावा. नक्कीच अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामधील. पाहूया एक अजून चौकार जर आला, एक अजून चौकार आला तर नक्कीच सामन्याचं चित्र बदलण्याचं काम दीपक 11 संघ करू शकतो. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इकडे पहा. इकडे संधी दिली. इकडे संधी दिली गेली आहे जसं दिली गेली होती प्रशांत बदाने यांना आणि त्यांनी त्यांचं काम निभावलं. चौकार नोंदवून 3 चौकार नोंदवले गेले होते विकेट सोडल्यानंतर. आता संधी मिळाले. तर नक्कीच टेनी यांचा झेल सोडलाय. पाहूया टेनी किती घातक ठरणार आहे येणाऱ्या या चेंडूंवरती. 9 चेंडू आणि आवश्यकता आहे 15 धावांची. इकडे पुन्हा एकदा नो स्कोरचा इशारा. यस नो स्कोरचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोचला जातोय. रन मिळणार नाही आहेत. 8 चेंडू आवश्यकता असेल 15 धावांची. आठ चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कट केला जातोय. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 14 धावा. चांगला षटक मात्र हाताळलं जात आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केले गेले. चांगली गोलंदाजी. इकडे स्ट्रोक आलाय. पुन्हा एकदा टेनी यांच्या फळीमधनं येतोय चौकार. पद्धतीने झेल सोडला होता आणि तेच आठवण करून दिले जात आहे. झेल सोडल्यानंतर हा माझा चौकार आणि या चौकारांशी जे धावा जमवायच्या होत्या ते धावा जमवल्या जात आहेत. ज्या रनरेटने जायचं होतं ते रनरेट मात्र पूर्ण केलं जात आहे. आता आवश्यकता असेल 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पाहूया येणारे 6 चेंडू ज्याला निर्णायक षटक म्हणून नाव दिलं जात असतं आणि तो निर्णायक षटक कोण हाताळेल ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह असणार आहे. यस प्रशांत हाडल मात्र या 6 चेंडू हाताळणार आहे आणि 6 चेंडू आवश्यकता आहे 10 धावांची. तर गोलंदाज आपण पाहू शकाल प्रशांत हाडळ यांनी मात्र 6 चेंडू त्यांच्या गोलंदाजीतनं हाताळणार आहेत आणि जर्सी क्रमांक तर पाहिला त्यांचा तर 10 आणि धावा आवश्यक आहेत दीपक 11 संघाला 10. पाहूया 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. इकडे सॉफ्ट हँडने सिंगल घेतलं जात आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. सेन्सिबल क्रिकेट. इकडे टेनीला मात्र स्ट्राईक वरती आणलं जात आहे कारण की टेनीची बॅट मात्र बोलते. आवश्यकता आहे 5 चेंडू 9 धावांची. 5 चेंडू 9 धावा. जिथपर्यंत टेनी मैदानाच्या आतमध्ये आहे तर यस दीपक 11 संघाला ही आशा तेवढ्याच आहेत की हा सामना आम्ही जिंकू शकतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याच्यात निश्चित लपलाय. पाहूया निश्चित केलं जाणार का टेनी यांच्याकडनं की हा सामना आम्ही जिंकू शकतो. तर पाहूया पास्तर संघ तेवढाही चांगला संघ आपण पाहू शकाल. पाहूया गोलंदाजी मार्क वरती तयार. आहा इकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय.
नक्कीच चौकार जाता जाता इकडे वाचवलाय. पाहूया पंच आपल्यापर्यंत पोहोचवणार निर्णय काय आहे ते. तर नक्कीच फटका तर चांगला खेळला गेला होता, परंतु तेवढंच चांगलं एफर्ट क्षेत्ररक्षकानं दाखवलं. चेंडूला अडवण्याचं काम नक्कीच केलंय. इकडे या 4 धावा जर मिळाल्या असत्या तर सामना जो हातातनं घसरला असता, परंतु इकडे सामना न घसरता सामना आपल्या हातामध्ये पकडून ठेवलाय पास्तळ संघाने. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल बॉलिंग मार्कवरती. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. पाहूया टेनी अजूनही मैदानाच्या आतमध्ये धटून उभा आहे. चांगले स्ट्रोक खेळतोय आपल्या संघासाठी. इकडे स्ट्रोक खेळलाय, फील्ड झाले, परंतु धावा मिळणार नाहीयेत. आता समीकरण बदलतंय. समीकरण सांगते 3 चेंडू आणि आवश्यकता आहेत 9 धावांची, म्हणजे 2 चौकार 1 सिंगल. तर यस, जरी हे 8 धावा जरी जमवल्या तरी दीपक 11 संघ जिंकू शकतो. आणि हा चौकार. आता समीकरण बदललाय. चित्र बदलण्याचं काम टेनी यांनी केलंय. आता चेंडू आहेत 2, आवश्यकता आहे 5 धावांची. जरी 4 धावा जमवल्या तरी सामना जिंकू शकतो दीपक 11 संघ. इकडे प्रश्नचिन्ह आणलं आता पास्तळ संघावरती. आता पास्तळ संघ थोडस प्रेशर मध्ये असणार आणि जो गोलंदाज आहे तो सुद्धा प्रेशर मध्ये असणार. आता काय टाकायचं तर टाकायचं कुठे, लेन ठेवायची कोणती, पाहूया. 2 चेंडू आवश्यकता 5 धावांची. जरी 4 धावा जमवल्या दीपक 11 संघाने, आपला एकही विकेट अजूनही गमावलेला नाहीये दीपक 11 संघाने. तर नक्कीच सामना अजूनही त्यांच्या हातामध्ये आहे. पाहूया पास्तळ संघ याने मात्र विकेट गमावले गेले होते. 2 विकेट पास्तळ संघाने गमावले गेले होते, परंतु इकडे दीपक 11 संघाने एकही विकेट गमावलेला नाहीये. आणि टेनी यांची जी झेल सोडला गेला होता तेही मागला ठरतोय. टेनीचा झेल सुटल्यानंतर टेनीने 2 चौकार नोंदवल्यात. पाहूया आता सामना जिंकवला तर नक्कीच तेच महागात पडणार आहे का, तर यस महागात पडणार आहे. अजून 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू 1 धावा. आपला 1 विकेट अजूनही गेलेला नाहीये. आपण जरी हा 1 धावा जमवला नाही तरी आपण जिंकू शकता. समोरच्या संघाचे 2 विकेट आहेत. पास्तळ संघ 2 विकेट गमावल्यात आणि दीपक 11 संघ अजूनही एकही विकेट गमावलेला नाहीये. जरी हा चेंडू निर्धाव गेला तरी ते सामना जिंकू शकतात. नक्कीच जे झेल सोडला होता आता त्याच्याकडे नजरा असतील पास्तळ संघाच्या आणि सामना विजय होईल दीपक 11 संघ. नक्कीच सुंदर खेळ दीपक 11 संघ आणि टेनी याने मात्र सुंदर से खेळ साकारले आपल्या संघासाठी आणि एक सुंदर खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. अप्रतिम खेळ. टेनी या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरेल. तर यस टेनी यायचंय, आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच असेल आणि पास्तळ संघ आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय.